त्यातलं काय कळलं प्रश्न जे का नाही. म्हणून माय बाप ह्यो मनातला भरम. आणि बरेच लोक म्हणतात जगामध्ये भूत नाहीये, ही खूप भावना आहे. पण ज्याच्या वंशाला गेलं त्याला कळतं भूत आहे का नाही. आपल्या तिथं दगड येत होती. खरं जर असं दुसऱ्या स्त्रीला दगड आले असते तुम्हाला खरं वाटलं असतं का. पण जावे त्याच्या वंशी तेव्हा काय कोणी असो, तुम्हीच नाही कोणी असो, कोणीही असो, जावे त्याच्या वंश तेव्हा काय. त्या वंशाला गेलं का मग हे काय नाही. मग माय बाप जो साधक भगवंताची सेवा करीत असेल त्याच्याकडे जाऊन तुमचं कल्याण करून घ्या. ते बाई का बाबा याच्याशी काही घेतलं नाही, फक्त तुमचं कल्याण. कल्याणात फार महत्वाची गोष्ट आहे. आणि कल्याण कल्याण तरी कशाला म्हणतात की झाला मुंबईच्या पोरी आलेल्या जवळच कल्याण आहे, तिथे जाऊन या ना. काय झालं मुंबईला या जाऊन कल्याणला तुम्हाला इतकं लांब यायची गरज आहे का. बरं विठ्ठल येरोळ व्यवस्था कल्याणला किती चक्र होतील 7-8-10 बरोबर आहे का नाही. त्या ठिकाणी कल्याण आहे का मग नाही. ते नावाचं कल्याण, ते गावाचं कल्याण, जीवाचं कल्याण नाही. जीवाचं कल्याण जर करून घ्यायचं असेल मायबाप मग पुढे जावं लागेल. हा मग पुढे जावं लागेल. जीवाचं जर कल्याण करायचं असेल तर मला असं वाटतं मग मात्र साधू संत राहावं लागेल. आणि साधू संत आपल्या जीवाचं कल्याण करून देतात आणि कोणीच करत नाही. मायबाप आपले मायबाप सुद्धा करत नाही. मायबापाला एवढंच वाटतं त्यांनी शिकावं, त्यांनी मोठं व्हावं, त्यांनी नोकरी लागावं, त्यांना पैसे कमावं आणि बस आरामशीर खावं. त्याच्या जीवाचं कल्याण अजिबात नाही. त्याच्या मी विरोधात बोलेल. त्याच्या जीवाचं कल्याण नाही, त्याच्या जीवाचं कल्याण नाही, होऊच शकत नाही. जीवाचं कल्याण कशात आहे. नामसंकीर्तन साधन सोपे आणि मग जळतील पापे जन्मांतरीची त्याच्यामध्ये कल्याण आहे. मग ते कल्याण जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर तुम्ही साधूकडे जा, संतकडे जा. जिडं पाठ चालू आहे भगवंताचं नामस्मरण चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही शांत जाऊन बसा, शांत चित्ताने बसा. आपले हे 2 बल्ब बंद ठेवा, त्याच्यावर झाकण टाका. कारण हे बल्ब असे का हे बल्ब फार विचित्र आहे, फार विचित्र आहे. कसे का सगळं त्याच्यावरच डोळ्याने पाहिलं तरच शरीर ते काम करू शकत. तुमच्याकडे कसं आहे महाराज, डोळ्याने पाहिलं तरच ते शरीर ते काम करू शकतं. डोळ्याने जर पाहिलं नाही तर बरेच लोक म्हणतात आम्ही काही पाहिलं नाही म्हणजे त्याचा काही संबंधच येत नाही. पण हे डोळे आणला का काही इतकी विचित्र आहे. आणि म्हणून देवानी पुन्हा आता पहिल्या लोकांना चष्मे नव्हते बरं का होते चष्मे काय प्रकारच नव्हता. आता देवाने त्याला डोळे वरून झाकण लावून दिलं. आता तरी मध्ये पडदा टाकला, आता तरी थांब. पण तू तसा नाही करीत. त्या चष्म्याचा नंबर थोडा पुढे गेला का म्हणतो जरा की मला कमी बदलून आणतात. हा मोतीबिंदू खराब झाला त्याचं ऑपरेशन करतात दिसावं म्हणून. मायबाप निसर्गाच्या नियमाप्रमाणे जोपर्यंत त्याचं आहे तोपर्यंत त्यांनी पहा, ते चांगलं पहा. तुमची दृष्टी कधीच कमी होणार नाही. फक्त चांगलं पहा, चांगलं पहा. डाग पडणार नाही, तुम्ही चांगलंच खा. डाग पडणार नाही पण चांगलं खा. जोपर्यंत दात आहे तोपर्यंत चांगलं खा, म्हणजे तुम्ही आहे तोपर्यंत तुमचे दात पडणार नाही. कान आपल्याला भगवंताने दिले, जोपर्यंत आपल्या त्या भगवंताने नैसर्गिक जे कान दिलेले चांगलं आहे का, भगवंताचं गुणगान आहे का, चांगलं एखाद्याचं काही महत्वाचं असेल ते आहे का, मग तुमचे कान कधीच बंद होणार नाही. मग आता म्हणतो आपण काय बाबा ऐकायला बी कमी यायला लागलं नाही. जोपर्यंत त्याने तुला कान दिलेले चांगले दिले तोपर्यंत तू चांगलं ऐकलं नाही ना वालू, तोपर्यंत काय केलं चांगलं ऐकलं नाही.
कोणाची तरी निंदा कोणीतरी करतं आणि ते तू ऐकतो, हे सुद्धा पाप आहे मायबाप. कोणाची निंदा कुणीतरी करतं आणि तो उगच ऐकतो, हे सुद्धा पाप आहे का नाही बाबा? पाप. हा, तुम्हाला जर कधी स्तुती करत असेल कोणी, ती स्तुती जर तुम्ही ऐकली तर मग मात्र तुमचे कान कधीच जाणार नाही, मला तरी असं वाटतं. मग चांगलं पहा, चांगलं खा आणि चांगलं बोला. आपली जीभ पवित्र ठेवा. जीभ पवित्र राहण्याकरता चांगलं खावं लागतं आणि मग मात्र चांगली जीभ राहते. किती चांगलं खायचं, किती चांगलं, तर म्हणते भगवंताच्या दरवाजामध्ये, भगवंताच्या देवाऱ्यामध्ये नैवेद्य ठेवायचा आणि तो नैवेद्य आपण ग्रहण करायचा. मग मात्र ते जीभ पवित्र राहते आणि मग मात्र त्या जीभेला कुठलाही कधी त्रास होत नाही. आणि मरायपर्यंत काही लोक म्हणतात, मरायपर्यंत याचे डोळे, कान, दात, जीभ जशी आहे तशीच राहिली हो. आणि ज्याचे दात चांगले तो म्हातारा होत तो बोबडा बोलत नाही. ज्याचे दात गेले तो बोबडा बोलल्याशिवाय, कारण त्याच्या जिभेमधून ते उच्चार निघत नाही. त्याला हे 32 दाताची अडचण आहे म्हणून ती नीट राहते. जीभ फार विचित्र आहे. त्या 32 दाताच्या मध्ये एक जीभ तरी ती फार प्रकार आहे. त्या 32 ना आवरू 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 ते 32 ढिले होत का, किती अवघड आहे. म्हणून मायबाप 4:30 वाजलेच असतील आता असं वाटतं मला. 5 वाजले, 4:45. काय करावं, 3.5 दिवसाचा दत्तजयंतीचा कार्यक्रम ठेवला तरी आपल्याला वेळ भेटत नाही. 10 दिवसाचा सप्ताह ठेवला तरी वेळ भेटत नाही. आता काही 1 महिन्याचा ठेवला होतो, 10 दिवसाचा कार्यक्रम तरी वेळच नाही. कार्यक्रम मग कार्यक्रम, कार्यक्रम मग कार्यक्रम, चलती नाही, बायको नाही, पोरं नाही, नवरा नाही, कोणीच नाही. आपला सगळा परम बघून जातो. फक्त चित्त देऊन ऐकलं पाहिजे, चित्त देऊन वाचलं पाहिजे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले ना, रांधा पोरं. हा, बाबाच्या मुखामधून चांगलं शोभतं, बाबा चांगलं बोलतात आणि आहे तेच बोलतात. कोण का थोबड म्हणलं ते म्हणले नाही नाही, तोंड हे थोबड नाही, तोंड हे, नाही का? हा, मी तुमच्यातच असतो. ज्या दिवशी घट मांडला त्या दिवशी मी सगळ्यामध्येच असतो आणि सगळ्या ठिकाणी असतो. कुठं काय चाललं, कुठं काय चाललं, कोण कोणाची निंदा करतं, कोण कोणाची स्तुती करतं. आणि मग ज्याने निंदा केली त्याचा घसा दुखायला लागतो. आणि त्याचा घसा दुखायला माझ्याकडे आले का बाबा, मी समजून घेतो याला कोणाची तरी निंदा. मग त्याची निंदा दुरस्त हो याच्याकरता मी एक चौकी देतो. ही चौकी खाय, घसा मोकळा होऊन जाईल, पण त्या नादी लागू नको. काही लोक बसले बसले माझ्याकडे येतात, बाबा माझे कान लय गदगद करते. त्या कानाने काहीतरीच ऐकलं, काहीतरीच ऐकलं, घेणं देणं, घेणं देणं, बेराबाई, घेणं देणं, काही बी ऐकलं, काही पण नको ते, नको ते ऐकू नका. जे आपल्या हिताचं आहे तेच ऐका, जे आपल्या हिताचं आहे तेच करा, नको ते करू नका. ज्याच्यात आपला जीवनाचा सार आहे, जसा पुरणपोळीचा सार, पुरणपोळी केली सार जर केला नाही, तुमच्याकडे सारच म्हणतात ना, तो सार जर केला नाही तर पुरणपोळीचा फायदा अजिबात नाही. तुम्ही काही करा त्याच्यासोबत खायला, फक्त सार सोडून करा, काहीच फायदा नाही. सार लागतो. तसा सार जीवनामध्ये परमार्थ हे सार आहे. आणि तो सार जर तुम्ही सोबत ठेवला मायबाप, तर मला असं वाटतं तुमच्या संसारातही कमी पडणार नाही आणि तुमच्या परमार्थातही उणीव राहणार नाही. संसारात कमी पडणार नाही
परमार्थात उणीव राहणार. बघा ना, आपले नांदडेचेच मते काका सोबत येणारे काका, काय ना शिवाजी महाराज नांदेडकर. किती वर्ष झाली तुम्ही येतात? 5-6 वर्ष आले. दत्त जयंतीला आहेच, गुरुपौर्णिमाला आहेच, या सप्त्याला आहेच, अजून मध्ये काही कोजगिरी पौर्णिमाला आहेत. कोजगिरी पौर्णिमाला ते अशी येतात की 200 लिटर दूध असतं, 2-2, 3-3 लिटर हाणतात. चला, हा किती मजा आहे. बरं जाऊ द्या, बरं जाऊ द्या. आपण खरं बोलायचंच विषय चांगले. चांगलं बोला, चांगलं वागा, चांगले खा, पत्रकार याच्यावरच विषय चांगले. खरं बोला. अक्का महाराजच्या सप्त्यात जी मजा आहे ती सप्त्यात असते कुठं? खरं बोला. काय सांगा, माल पोहा, हा घरी कसं जा, किती किती सोपं आहे, किती किती चांगलं आहे. अरे काय काय नाश्त्याला काय, जेवायला काय, असं वाटतं घरी जाऊच नाही. पण फक्त पंक्ती चालू तवरच वाटत. पंगत झाली, संपली, एकदा का मंडप काढला असं हुरहुर शिरण म्हणाला घरी कधी जाऊ. कारण मनाचा बोध, मनाचा ताबा जोपर्यंत आपण भसन खायते तोपर्यंत प्रत्येक जण म्हणतो काही खरं नाही. हा हा जीवन, अरे काल चांगला होता गेला मरून. जीवन असं आहे, काही नाही बरं का, परमार्थच केला पाहिजे. काहीच खरं नाही, पण पुढं त्याला काडी लागतो. एकदा का त्याला काडी लावली, माग परतला, एवढं होतच असतं ते. चला, बिड्याचे थोर फुकू फुकू सांगतो, हा तमुकू चोळू चोळू सांगतो, होतच असतं ते. चला, हा मागच्या वर्षी बर का महाराज, मागच्या वर्षी असाच विषय निघाला. 6 लोकांनी तंबाखू सोडली. त्याच्यात मला असं वाटतं आडगावकरच 2-4 जण आहे. मामा आहे, तुम्ही आहे, ते आहे, हीच 3, दादा 4, आणि अजून आमदार सोडली का पण माग पुढं नाही का, असे 5 लोक. आणि मला असं वाटतं प्रल्हाद महाराज चालू आहे ना. कारण जे तिला थुकायचं का तिला मिळा, मग तुम्ही ठरवता मग खायची का नाही. ज्याला शब्द दिला मायबाप, तो शब्द जर आपण पाळला नाही तर ज्या ठिकाणी आपण घाण करतो तिथंच ती माणूस येऊन उभा राहतो. गुरु महाराज, मग आता ते पहा किती काय होईल त्यांचं हे मी नाही सांग. आशाच्या जिबीला कॅन्सर होऊ शकतो. त्याचं कारण मायबाप संताला शब्द दिला, तो शब्द फार महत्वाचा असतो. आणि मग जेव्हापासून त्यांनी, आता मी डायरेक्ट बोलत असतो, मला काही भेव नाही, कारण मला त्यांची मुलगी करायची नाही, माही त्यांना द्यायची नाही, मला काही घेणं देणं. ज्या दिवशी ते तंबाखू सोडली आणि त्यांनी 15 दिवस तंबाखू सोडली, तोपर्यंत सगळं नीट चाललं. ज्या दिवशी त्यांनी तंबाखू खायला सुरू केली त्या दिवसापासून त्यांचं सगळं उलट झालं. संताला शब्दच देऊ नये. बोला तुम्ही गाव करेल, सांगा मला, त्यांना बोलवते उद्या, बोलवा त्यांना आणि त्यांच्या समोर मी सांगेन. किती अवघड आहे. हा तेव्हापासून बेचैन येते, इतकं बेचैन आहे का त्यांनाच माहिती किती बेचैन. कुठलीही गोष्ट असो, संताला शब्दच देऊ नये. आणि जर संताला शब्द दिला तर मला असं वाटतं फजिती झाल्याशिवाय देऊच नाही. आणि दिल्यानंतर जर तुम्ही आचरण पाळत नसेल तर त्या जीवनाला धिक्कार सांगितलेला आहे. धिक्कार हो सांगितलं त्याचे. कोणी किती श्रीमंत असो, मला त्याच्याशी घेणं नाही. त्यांनी जर सांगितलं, आता बाबा बऱ्याच ठिकाणी अशी गोष्टी घडतात बरं का बाबा, आमचं नाव तुम्ही सांगू नका, आम्ही तुम्हाला पैसे देतो, झाकून अधिकारीत असेल, बऱ्याच ठिकाणी काही त्या गोष्टी असतात. पत्रकारांना त्याची चांगली माहिती. रात्री जर थोडीशी बातमी आली
का सकाळी जाऊन पटकन पत्रकाराला करपे भाऊ असं करू नका, हे 2-5 होय आहेत ना पत्रकाराला माहिती. पण माझ्याकडे ते वशिला नाही, माझा डायरेक्ट विषय असतो. आणि आता ज्यांनी तंबाखू सोडला त्यांनी प्रत्येकाने 1 वर्षामध्ये रोजची 1 पुडी धरली तर केवढ्याची आहे? 10 रुपये रोज, बरोबर आहे. ते बी जागले नाही तर जागल्यावर नाही 10 रुपये रोज, मग 2 पुड्या 20 रुपये. 20 रुपये रोज 1 वर्ष 360 दिवस, बरोबर आहे. 1 वर्षाचे किती दिवस आहे? हा 365 दिवस. मग 365 दिवसाचे 20 रुपये रोजाने किती पैसे झाले? या उत्तम भाऊ या, हे कारणीभूत त्या दोघा तिघांना आहे. उत्तम नाही, त्यांना नव्हती ना, त्यांना पकडून दिले माझ्याकडे. वोट करायला ते होते, वोट करायला होते ना. हा 365 दिवस 20 रुपये रोज किती झाले? 7,200 रुपये तंबाखूचे मागे पडले. त्यात अजून त्यांना 3,000 टाकले, बरोबर आहे ना. हा सोन्याच्या पुड्या ते केवढ्याच्या? 4,000. ते 4,000 आणि हे 7,000 मिळून 11,000 रुपये आश्रमात टाळ्या वाजवा. आणि आश्रमाला 11 दिले मायबाप, पण तुमचे किती बचले? अहो जी तुमच्या शरीरामध्ये लाळ बनती ती लाळ तंबाखू राहू देत नाही, ती थकून जाते आणि म्हणून शरीर तुमचं जीर्ण होतं. बघा आता तंबाखू सोडल्यापासून तुमचे चेहरे बदलले का नाही? हा गालवर आले का नाही? हा आणि यांना मी बरं का, यांना जर कोणी म्हणलं ना खाऊ नका हो, त्यांना काय म्हणायचं, मला ऍसिडिटी आहे बा. कुठे गेली ऍसिडिटी? हा आता काय रोग झालं तिला? कुठे गेली ऍसिडिटी? आहे का आता? आता कुठे गेली मग? अरे संताच्या सानिध्यात गेल्यानंतर, शब्द दिल्यानंतर तुमचा रोग नाहीशी करण्याचीच ताकद संतात, बरोबर आहे का नाही. म्हणून मायबाप ह्या लोकांनी 11,000 रुपये ह्या ठिकाणी दान दिले त्या तलपीचे, परंतु कल्याण किती झालं. तसं आता ज्यांची इच्छा असेल, ज्यांना तंबाखू सोडायची असेल, ज्यांना भांडणं सोडायचे असेल, अशाने इथं काय करा, संकल्प करा. आम्ही आजपासून कोणाच्या भांडणात जाणार नाही आणि भांडणच लावणार नाही, लावणार नाही, जाणार नाही. म्हणजे जर कधी एखाद्याच्या नवरा बायकोची भांडणं झाले आणि तू म्हणशाल आम्हाला जायचं नाही, होऊन दे त्यांचे पार मारामारी, नाही जायचं पण भांडणं होणार नाही असं करायचं. मायबला कोण एखाद्या वर हात करा, आम्ही कोणाचे भांडणं सोडवणार नाही, म्हणजे होऊनच देणार नाही. आणि आम्ही भांडणं लावणार नाही. कोण एखादे असं ज्यांना भांडणं म्हणजे कोणाचे भांडणं होत नाही असं जर करायचं असेल, त्याचा संकल्प सोडा. बाया तर सोडणारच नाही, कारण लई लहाचा जाते. हा त्या म्हणते मी ठगवला, उद्या भांडणं झाले मग हा शेजारी भांडले तर आपल्याला भांडावं लागेल ना. हा सापाला सापाचं विष लागतं ना, कुत्र्याला कुत्र्याने भुकावं लागतं ना, तसं माणसाने माणसाला भांडावं लागतं ना. हा बरोबर आहे का नाही. आणि घेतलं वचन भांडायचंच नाही, आणि शेजारी येऊन बापडावेला ही भांडणार नाही मला माहिती आहे, नाही का? असं नाही, शब्द द्या माहिती, कोणाचं वाईट करणार नाही, कोणाकडे वाईट पाहणार नाही, कोणाकडे वाईट बोलणार नाही, आणि कोणाचं वाईट होईल असं मी कधीच करणार नाही. हे शब्द पाहिजे, फार महत्वाचे. जीवनामध्ये चांगलं केलं तर करा, परंतु वाईट करू नका, वाईट करू. आणि मनामध्ये आता कधी कधी असंही होतं बघा, सगळ्यांच्या इथल्या राहणाऱ्याच्या सुद्धा मनात कधी कधी असं येतं की माझी चूक झाली किंवा त्याची चूक झाली. बकुल महाराज ही बाईपर्यंत तू सांगेल त्याच्या अगोदर मी सांगून देतो, बाईला त्याचं खरं वाटेल. अजिबात नाही. आपल्या बाई बाई, आपल्या बाई बाई, कोणा सांगितलं
आणि ते त्यांनी ऐकलं, हा ते त्याला दुःख होत नाही, ते त्याला दुःख होत नाही. तुम्ही जर सांगितलं ना, बाई ते असं झालं, बरं बरं मी पाहते बरं का, ते त्याला दुःख होत नाही, पण तिथपर्यंत जात नाही. कारण काही घेणं पडलं नाही त्याच्याशी. याच्याला समजून सांगायचं, त्याला समजून सांगायचं, याला संत म्हणायचं. सगळ्यांचं पोटात घालायचं, याला संत म्हणायचं. मायबाप संत सेवा करत असताना कशी सेवा करायची ही फार महत्वाची गोष्ट आहे. निरपेक्ष करायची एक, निर्दोष करायची दोन, निष्कपटी करायची तीन. हे तिन्ही भाव तुमच्यामध्ये असावं तर तुम्ही संताची सेवा करू शकता. हे तिन्ही भाव जर तुमच्यात असेल तर मला असं वाटतं तुमचा उद्धार होऊ शकत नाही, तुम्ही संताची सेवा करू शकत. निष्कपटी असावं, निस्वार्थी असावं आणि आपली भावना असावी. जर तुमची भावना असेल मायबाप तर त्या संताची सेवा थोडी जरी केली, थोडं जरी पांडुरंगाला पंढरपूर गेल्यावर किंवा माऊली समाधी पाहिल्यानंतर, आळंदीला गेल्यावर किंवा तुकारामला गेल्यानंतर तुकाराम महाराजांची समाधीच दर्शन झाल्यानंतर सेकंदाचं दर्शन होतं, पण असं आयुष्याचं कल्याण झाल्यासारखं होतं. आयुष्याचं कल्याण झालं आणि पाय हातात आले, समाधीवर हात ठेवले गेले, पांडुरंगाच्या पायावर हात ठेवले गेले. किती चांगलं झालं, माझं दर्शन झालं, माझं दर्शन झालं, किती भावलं मला, माझं दर्शन झालं, किती मनाला आनंद होतो. तसा संत सेवेचा आनंद घेतला पाहिजे आणि निस्वार्थीपणानं संत सेवा केली. संताकडे काही मागायचंच नाही. तुकाराम महाराजांना भगवंताकडे काही मागितलं, देवाने 10 वेळेस सांगितलं, अरे काही माग, काही माग. तुकाराम महाराज सांगितलं, मागायचंच नाही तुमच्या पैकी. काय देवा, काय तुमच्या पैशी, मी मागण्यासारखं तुमच्या पैशी काहीच नाही. कुंडल कोणाची आहे, बरोबर आहे. काय मागू कोणाशी, ज्याची जशी ज्याला मागायचंय तो माझ्या पशीची. माझ्या पुढे ठीकच कीर्तनकार बसले, मला जे नाही आलं ते त्यांना विचारतो आणि ते मला सांगतात. मला यातलं काही येत नाही. मी तुम्हाला परवाच सांगितलं होतं, मला यातलं काही येत नाही, मी त्याचा अभिमान करणार नाही, परंतु मला एवढंच येतं, सद्मार्गी लावायची, एवढंच. मग तुकाराम महाराज सांगितलं, बाबा मला काही नको. देवाने सांगितलं असं करू नको, लई सेवा केली, काहीतरी घेणार, काहीतरी घेणार. संत असेच असतात. माझा एक शब्द आहे, प्रत्येक त्या शब्दाला माझ्याकडे वाद आणतात. माझ्याकडे आल्यानंतर, उभं राहिल्यानंतर बरं का, तुम्हालाही तो अनुभव आहे. उभं राहिलं का तुमचं काय असेल नसेल मला माहित नाही, पहिलं सुख मी म्हणतो अजून काय पाहिजे, सगळं असलेलं विसरून जातो. ते म्हणतो काहीच नाही पाहिजे, चाललो मी दर्शन ना. काय माहिती बाहेर गेला का म्हणतो, अरे धोत्रे काका, दर्शन घेऊन बाहेर गेले, अरे मला ज्याच्या करता गेलो तेच राहील. बाबा म्हणले अजून काय पाहिजे, काहीच नाही पाहिजे, आलो बाहेर पळत. प्रत्येकाला ते घडतं, त्याचं कारण आहे मायबाप. मन जिंकण्याची तयारी पाहिजे. त्या मन जिंकल्यानंतर त्या मनाला भगवंताच्या भक्तीमध्ये लीन करून द्यायचंय. त्या भगवंताच्या भक्तीत गेल्यानंतर त्याला भुरळ पाडायचंय का तुझे जे नाशिवंत आहे ते तू विचारतोय, ते नको विचारू. चल भगवंताचं चिंतन विचार, तुझा फायदा करून घे. काय विचारितो, केळी वाळी कांदे पिकले, उलट झालं का अण्णा काका, उलट झालं का, केळी वाळी कांदे पिकले, उलट झालं का. संताच्या घरचे उलटच कोण आहे, पाण्याला मोठी लागली ता नाही काय, संताच्या घरची उलटी कोणा, उलटी कोणी. म्हणून बाय बाप 5 वाजले, तुम्हाला हरिपाठ घ्यायचा आहे, नाचाय कुदायचा, आनंद घ्यायचा, त्याच्यातही आनंदाचे भगवंताच्या चिंतनामध्ये नाचलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे.
कथा कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे, वर डीच्या पुढे नाही नाचलं पाहिजे दारू पिऊन. डीचे दोन प्रकार. एक मिरवणुकीचा डीजे असतो, ती मिरवणूक सुद्धा दोन प्रकारची आहे. एक निवडणुकीची मिरवणूक असते, एक नवरदेवाची असते आणि एक साधूची असते. तीन प्रकारे. ब्रह्मश महेश. साधूची मिरवणूक आहे, तिच्या पुढे डीजे जरी असेल तरी तिथं अभंगच लागतात. आणि जर लग्नाच्या डीजेमध्ये जर डीजे वाजला, मला काही येत नाही, एखादं गाणं सांगा ना मला. बरोबर सांगा, मला सांगा. लग्नाच्या डीजे पुढे काय गाणी लागतात? तिला माहित नाही, ती लग्नाच्या डीजेला जातच नाही. ती संताच्या स्थानिक येते, ती लग्नाच्या डीजेला जात नाही. तिला कोणाच्या लग्नाचा लई कटाळा आहे. का? की तिला माहिती आपल्याला करायचं का नाही अजून माहित नाही. जसा राम राया त्या का साधाकाची बाजारामध्ये बरं का बायको आला, आणि त्याला असं वाटलं आता कोणाला विचारावं कोणाला विचारावं. रामाचं मंदिर होतं गावात, तिथे गेला आणि रामाला विचारलं, माझी बायको बाजारात हरवली आणि रामा तुम्ही म्हणजे खूप कामाचे, खूप ज्ञानी आहे, हुशार आहे, माझ्या बायकोचा पत्ता सांगा, कुठं गेली, कुठं हरवली. राम त्या जागृत झाले, रामाने सांगितलं, हे बाय माझी बायको हरवली, ती मला सापडली नाही, तेव्हा तुझी काय सापडेल? हनुमंताकडे जाय, हनुमंताला माझी सीता सापडली. राम सीता भेटावली नाही का? हनुमंताकडे जाय. हनुमंताकडे गेला आणि मंदिरापाशी गेल्यानंतर हनुमंताला सांगितलं, हनुमंता शुक्रवारचा येरूळचा बाजार होता, आम्ही दोघ जण बाजारला गेलो आणि माझी बायको हरवली. हक्का महाराजचा सप्ताह चालू होता, गर्दी होती, त्याच्यामुळे माझी बायको हरवली आणि माझी बायको सापडली. हनुमंत म्हणले, बाबा अरे मलाच नाही तर तुला कशाला सापडून देऊ? मला असती तू सापडून दिली असती. कळलं ना? आता आमच्याकडे लोक येते बरं का, बाबा बाबा 90% माझ्याकडे आता तेच गिऱ्हाईक आहे सध्या लग्नाची. 90% गुरुवारी गर्दी, 90% सोमवारी टक्के, 90% लग्नाचीच गर्दी आहे. बाबा सगळं केलं, गुरुजींना सांगितलं, अजून काय करायचं केलं, नवग्रह पूजा केली, साडेसाती केली, शनीची पूजा केली, बरीच पूजा केली, गुरुजींना जे जे सांगितलं ते ते केलं. 5 वर्षापासून नवरी पाहतो, अजून काही भेटा. मग मला पत्ता लागला, तुमचा गोरटगावला सप्ताह होता, गोरटगावला मी सप्त्याला माझे आजोबा आलेले होते, तिथं तुम्ही सांगितलं होतं जे माझ्याकडे आले त्यांचे लग्न होतात, जे माझ्याकडे आले त्यांना पोरं होतात, जे माझ्याकडे आले ते नोकरी लागतात, जे माझ्याकडे आले ते जन्म मरणाच्या दुःखामधून मुक्त होतात, जे माझ्याकडे आले त्यांची इच्छा पूर्ण होती. तुम्ही त्या कथेमध्ये, पारायणामध्ये, प्रवचनमध्ये सांगितलं होतं, म्हणून मी तुमच्याकडे आलो. आता बाबा माझ्या लग्नाकरता मला चौक्या द्या. देतो मी चौक्या, आणि नक्की त्याचं लग्न होतं. परंतु मला हसू येतं, काय येडा आहे तू, घेणं देणं, तुझं स्वतःच पाहिलं नाही दुसऱ्याच कशाला पाहतो? येड्यापणाचे का नाही? पण पुन्हा विचार करतो, नको आपल्याला काय घेणं देणं, त्याला पाहून द्यायची ते गुतन मरण, आपल्याला काय घेणं देणं, चला तसंच. आता तुमचं लग्न झालं, तुम्हाला बायको आहे, तुमचे भांडणं झाले, मला काही त्याच्यातलं काही उठतंय का? होतील तुमचे भांडणं, मला काही घेणं देणं, बरोबर आहे का नाही? म्हणून मी देतो चौक्यान. त्या बायका मिळाल्या, नोकऱ्या होत्या, पोरं होत्या, सगळ्या इच्छा पूर्ण होतात. ज्याच्या मनात असेल ते इच्छा पूर्ण होतात. परंतु ती इच्छा पूर्ण करणारा माझा नाथ बाबा आहे, मी नाही. मी एक फक्त सोंग आहे, फक्त सांगायचं आहे मला, करणारा माझा नाथ बाबा आहे. अरे वा, जळगावची मंडळी आली बर का हरिपाठा करता, बरोबर 5 वाजता आल्या, आणि बाई खूप सुंदर साड्या घालून आल्या. वा बघा ना, अरे वा किती सुंदर साड्या घातल्या, यांचा फोटो घ्या बर का. बघा ना, पागल. दुसऱ्या वेळेस तशाच घालू. आता तुम्ही विचारा, मावशी केवढ्याच्या आहे साड्या, कधी घेतल्या, तुम्हीच घेतल्या का?
दिवाळीच्या घेतल्या का? कुठून घेतल्या? पैसे कोणी दिले होते? हा? असंच आहे ना? नक्की विचारतील 10-5 बाय. आता नाही विचारायच्या, कारण त्यांना माहित आहे बाबांची माय बाप जिकडे रस्ता दिसला तिकडे जायचं, असं काही ठरवून नाही. रस्ता दिसला का निघायचं. फक्त तो रस्ता कुठे गेला पाहिजे? भगवंताच्या ठिकाणी गेला पाहिजे, त्याच रस्त्याने जायचं. म्हणून आता सर्वांना एकदा जे हरी आदेश आणि सगळे येणारे भाविक सगळ्या जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावामधून, खेड्यापाड्यामधून सर्व येणाऱ्या भाविकाला, नाथ बाबाला विनंती करेन, मायबाप सगळ्या माझ्या साधकाला प्रकृत्या त्यांच्या खूप चांगल्या राहू दे. प्रकृत्या चांगल्या असेल तर सर्व काही करतं. संपत्ती कमावल्या जाते, प्रकृती कमावल्या जात नाही. नरदेह दुर्लभ जाणा, तुम्ही आठवा मधुसूदना. मधुसूदन भगवंताचं नाव तुम्ही आठवा. आणि नरदेह चांगला राहायला पाहिजे. काही किमतीचा यो नरदेह यो आपल्या हातात नाही मायबाप, यो भगवंताच्या हातात ती दोरी आहे. हां, तू पतंग नाही का? कोण आहे पतंग? आपण. धागा पांडुरंगी. म्हणून या धाग्याच्या हातात सगळ्या त्या पतंगाचा विषय, किती दिवस उडवायचा, कोणत्या काठीला लटकून द्यायचा, कुठं त्याला टाकून द्यायचं, या त्या दोरीच्या हातात आहे, त्या भगवंताच्या हातात आहे मायबाप. म्हणून याच्याकरता फक्त चांगले वागा, चांगले बोला, चांगले राहा. आणि आता 2 दिवस आपला आनंद चांगलं जेवढा घेता येईल तेवढा घ्या मायबाप. सर्वांना जय हरी आदेश.